शरीरातील हाडांमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदना, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, थकवा येणे, कंबरदुखी, गुडघेदुखी, पायदुखी, हातपाय दुखणे, थोडे जरी चालले तर थकल्यासारखे होते, सांधे अकडणे, यावर 100% हा घरगुती उपाय प्रभावशाली आहे. त्यामुळे तुम्ही जर सुद्धा अशा त्रासामुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. यापूर्वी मी आरोग्याशी संबंधित अनेक आजारावर, समस्यावर व्हिडिओ देखील बनवले आहेत, ज्यात विविध रोगाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत. पण आज जो उपाय मी सांगत आहे तो बाकी सगळ्या नुसक्यापेक्षा अतिशय सोपा आहे. इतका सोपा आहे की तो आता तुम्हाला घरच्या घरशी लगेच तयार करता येतो. ना फार कष्ट ना फार वेळ. तर या नुसक्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी फक्त 2च वस्तू लागतात. या दोन्ही इतक्या सर्वसामान्य आणि सहज मिळणाऱ्या आहेत, त्या तुमच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असू शकतात. नसल्यास जवळच्या किराणा किंवा तुम्हाला जनरल स्टोअरमधून काही मिनिटातच मिळणार आहेत. बनवण्याची पद्धत देखील इतकी सोपी आहे की सकाळी असो किंवा संध्याकाळी तुम्ही ताबडतोब घरीच तयार करू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या नुसक्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही माझं प्रत्येक सांगणं लक्षपूर्वक ऐकाल, नीट समजून घ्याल आणि घाई गडबडीशिवाय ते आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणाल. एक गोष्ट स्पष्ट आहे बघा, तुमच्या खांद्यामध्ये जर कायम जडपणा जाणवत असेल, जणू तिथे काही वजन ठेवलेमध्ये टोचणे किंवा वेदना होत असतील, गुडघ्यामध्ये सुई टोचल्यासारखं वाटत चालताना जळजळ, हातापायाच्या सांध्यामध्ये नेहमीच वेदना आणि कडकपणा येत असतो, तर स्नायूमध्ये सतत ताण, ताठरपणा किंवा तणाव जाणवतो, तर हा देशी उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी ठरणार आहे. विशेषतः तुम्हाला चालायला लागलात किंवा जिने चढण्याचा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा वेदना किंवा अस्वस्थता अत्यंत वाढत असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की अवलंबा. बघा, शरीरात जिथे 2 हाडं एकमेकांना मिळतात तिथे आपल्याला सांधा जॉईंट तयार होतो आणि त्या सांध्यामध्ये एक मऊ थर असतो जो कृष्णसारखं काम करत असतो. सामान्य भाषेमध्ये आपण त्याला कुशन म्हणतो, तर आपण वैद्यकीय भाषेमध्ये त्याला कर्टिलेज म्हणतो. हे कर्टिलेज हाडांना एकामेकावर घासाघासीपासून ते वाचवत असतं, हालचाल सुलभ करत असतं. पण वय वाढत गेलं किंवा शरीर कमकुवत होत झालं, हे कर्टिलेज हळूहळू झिजू लागतं. काही वेळा हा थर पूर्णपणे नाहीसा होतो, मग हाड एकामेकापुढे आपटू लागतं. त्यामुळे गुडघे, खांदे, कोणत्याही सांध्यात तीव्र वेदना, सूज हा त्रास सुरू होतो. अनेक जण सांगतात की गुडघ्यात सुई टोचल्यासारखं त्रास होतो, खांदे दुखतात आणि बोटे सहज वाकत नाहीत. मोठी माणसं देखील म्हणतात, आता जिने चढवत नाहीत, बोटं मुठीत घट्ट होत नाहीत आणि उठून चालताच पायात भयंकर वेदना होतात. हे सगळं स्पष्ट दाखवते की त्यांच्या सांधेमधील जे कर्टिलेज फार पातळ झालेलं आहे किंवा संपलेलंच आहे. आता जो उपाय मी देतो त्याची खासियत अशी आहे की तो शरीरात पूर्ण कर्टिलेज तयार होण्यास मदत करतो. झिजलेल्या सांधेची जी स्थिती आहे त्याने हाडांना पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवतो. जसं मी आधीच म्हटलं होतं, हे बनवण्यासाठी फक्त 2 गोष्टी लागतात. पण कसं बनवायचं आणि कसं वापरायचं हे पायरीने तुम्हाला समजून घ्यायचं आहे. हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की संपूर्ण माहिती ही लक्षपूर्वक ऐका, नीट समजून घ्या आणि आपल्या आयुष्यात अंमलात आणून त्याचा नक्की फायदा घ्या. सर्वप्रथम तुम्हाला एकदम स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी अशी काचेची बाटली घ्यावी लागेल. इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती बाटली कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकची नसावी, ती फक्त काचेची असावी. कारण की जेव्हा आपण तेल किंवा विशेषतः देशी आयुर्वेदिक उपचारामध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिकच्या बाटलीत ठेवतो तेव्हा त्या प्लास्टिक बाटलीमधील रसायन हळूहळू तेलाची गुणवत्ता बिघडवत असतं आणि त्याचा परिणाम काय होतो, तो बऱ्याच वेळा कमी होतो. जर तुमच्या घरी आधीच मोहरीचं तेल असेल तर ते तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्हाला नुसक्याचा अधिक फायदा आणि तात्काळ परिणाम हवा असेल तर माझी शिफारस आहे की मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचे तेल वापरा. कारण तिळाचे तेल हे पूर्णपणे नैसर्गिक आणि बिना मिळावट असते आणि प्राचीन काळापासून ते सर्व प्रकारच्या वेदना घालवण्यासाठी अतिशय प्रभावी तेल म्हणून ओळखलं जातं. आयुर्वेदामध्ये तिळाचे तेल सर्वात उत्तम आणि परिणामकारक औषध म्हणून देखील म्हटलं गेलं आहे. इतकंच नव्हे तर धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथामध्ये देखील लिहिलं आहे की तेल हा या शब्दातूनच उद्भवलेला आहे. बाकी सगळं तेल नंतर आलं. आता आयुर्वेदातील प्रसिद्ध ग्रंथ अष्टांग हृदय या स्पष्टपणे म्हटलं आहे की जो मनुष्य रोज आपल्या शरीरावर तिळाच्या तेलाने हलका हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघ्याच्या वेदना
सांध्याच्या कडकपणा आणि शरीरातील कोणत्याही भागातील वेदनापासून वाचतो. याच्या कारणामुळे मी तुम्हाला या खास देशी उपचारासाठी तिळाचे तेल वापरण्याचा सल्ला देतो. आता मित्रांनो, हा घरगुती संपूर्ण उपाय देशी उपचार पूर्णपणे तयार करण्यासाठी आणखी एका अतिशय महत्त्वाची आणि परिमाणकारक वस्तू लागते, ती म्हणजे कापूर. आता कापूरचे नाव तुम्ही ऐकलंच असेल आणि जवळपास प्रत्येक घरात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यासाठी हे वापरलं जातं. पण कापूरचा उपयोग पूजा अर्चापर्यंत मर्यादित नाही. आजकाल लोक श्वास घेण्यात त्रास होत असल्यास बंद नाक उघडण्यासाठी किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यासाठी कापराचा वापर करतात. आता कापूरची खासियत म्हणजे तो आपला श्वास घेण्याची क्षमता झपाट्याने वाढवतो आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता देखील मजबूत करतो. मात्र या खासी देशी नुसक्यात आपण कापूरचा वापर करू शकतो. फक्त वेदना आणि सूज आणि सांध्यातील कडकपणा कमी करण्यासाठी याचा वापर आपण करणार आहोत. म्हणजे जिथे आहारामध्ये जिथे त्रास आहे तुम्हाला किंवा हालचालीत तुम्हाला अडथळा येतो, हा उपाय अतिशय आरामदायक ठरतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, कापूरचे 2 छोटे तुकडे घ्या आणि हे दोन्ही तुकडे तुम्ही जर उकरी मुसरत किंवा एखाद्या जड आणि मजबूत वस्तूच्या मदतीने बारीक कुटा, म्हणजे त्याच्या अगदी बारीक पावडर स्वरूप म्हणजे त्याचं तयार होईल. आणि पूर्ण चूर्ण तयार झाल्यानंतर कुठलाही मोठा तुकडा शिल्लक राहू नये. यानंतर तयार झालेल्या पावडरीमध्ये त्याच्या काचेच्या बाटलीत टाका आणि ज्यामध्ये आधीपासूनच तुम्ही तिळाचे तेल भरून ठेवलं आहे किंवा कपूरचे चूर्ण तेलात मिसळल्यानंतर बाटली नीट बंद करा आणि हलका हाताने सावकाश हलवा, जेणेकरून तेल आणि कापूर दोन्ही व्यवस्थित मिसळून एक संध मिश्रण तयार होईल आणि ही युनिफॉर्म मिक्सर तयार होईल. आणि तयार झालेले हे तेल किमान 1 तास थेट सूर्यप्रकाश ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जर उन्हाळ्याचा काळ असेल तर हा भाग खूप सोपा आहे, कारण त्यावेळी सूर्यकिरण अत्यंत तीव्र आणि प्रभावी असतात. पण जर हिवाळ्याचा काळ असेल आणि प्रकाशात ढग दाटलेले असतील आणि सूर्यप्रकाश कमी असेल तर थोडं अवघड जाईल. अशावेळी प्रयत्न करा की तेलाची बाटली त्या दिवशी ठेवा आणि जेव्हा सूर्यप्रकाश तेजस्वी असेल आणि थेट तेलावर पडेल 1 तास सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर हे तेल पूर्णपणे तयार आणि परिमाणकारक तयार होईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तेलाचा वापर कधी आणि कशा प्रकारे करायचा, जेणेकरून त्याचा परिणाम सर्वात जास्त आणि उत्तम होईल. तर या तेलाचा वापर करण्यासाठी सर्वात चांगला वेळ म्हणजे सकाळचा किंवा दिवसाचा प्रयत्न करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावू नका, कारण त्यावेळी याचा परिणाम तितका प्रभावी होत नाही. जेव्हा तुम्ही हे तेल वापरणार असाल तेव्हा सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातावर तेलाची पुरेशी मात्रा घ्या आणि हलक्या हाताने एकामेकावर चोळा. तळहात गरम केल्या झाल्यानंतर तेल त्या भागावर लावा जिथे वेदना किंवा सूज किंवा कडकपणा आहे. तुम्ही हे तेल गुडघ्यावर, खांद्यावर, कमरेवर, पाठीवर किंवा कोणत्याही एका सांध्यावर आरामात लावू शकता. एक लक्षात ठेवा, ही मालिश हलक्या हातानेच करायची आहे, जोरात चोळायचे नाही. या तेलाचा परिणाम हळूहळू शरीराच्या आतमध्ये खोलवर जातो आणि तिथून काम करायला सुरुवात करतो. हे तेल बनवायला जितकं सोपं आहे तितकंच याचा परिणाम अतिशय दमदार आहे आणि टिकाऊ देखील आहे. याचा परिणाम दीर्घकाळ टिकावा यासाठी हे तेल ठेवलेली बाटली दररोज किमान अर्धा तास सूर्यप्रकाशात ठेवणं अतिशय बंधनकारक आहे. अर्धा तास पूर्ण झाल्यानंतर ती बाटली पुन्हा घरात ठेवा. हे तेल सूर्यकिरणामधून ऊर्जा घेतं आणि तेव्हा सूर्यचिकित्सा आणि पाहायला गेलं तर सेताफ्रीचा गुण येतो. त्यामुळं या तेलाची औषधी शक्ती अधिक वाढते आणि हे तेल शरीरात जाऊन अधिक वेगाने परिणाम दाखवते. आता जर तुम्हाला खरंच हवं असेल, तुमच्या शरीरातील जुने अनेक वर्षाचे त्रासदायक वेदना कायमच्या नाहीशा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल तर या उपचारासोबत काही छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीचं पालन करावं लागेल. उदाहरणार्थ, रात्री झोपण्यापूर्वी दही, लस्सी किंवा कोणत्याही प्रकारचे आंबट पदार्थ खाणे टाळा. तसेच राजमा, पाहायला गेलं तर हरभऱ्याची डाळ, बटाटा, फुलकोबी, पांढरा भात याचे सेवन शक्य तितकं कमी करा. या गोष्टी शरीरातील वात वाढवतात. जेव्हा शरीरात वात वाढतो तेव्हा सांध्यामधील नैसर्गिक आर्द्रता मॉइश्चर सुकते आणि हाडामध्ये असलेली मऊ कार्टिलेजची जी थर आहे ती उष्णसारखे काम करते. ती कमजोर होऊन हळूहळू संपते. म्हणूनच वात वाढणाऱ्या गोष्टीपासून दूर राहणं अतिशय गरजेचं आहे. त्यांचे सेवन मर्यादित करणं आवश्यक आहे. त्याशिवाय सोपे घरगुती उपाय आहेत ज्यांनी शरीरातील अतिरिक्त वात किंवा हवा असलेला बाहेर टाकता येतो. त्यापैकी सर्वात प्रभावी वात म्हणजे मेथीदाणे. तुम्हाला जर प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे भिजलेले मेथीदाणे नीट चावून खा आणि हा उपाय शरीरातील अतिरिक्त
जो वायू आहे, जी सूज आहे, जी जडपणा आहे कमी करण्यात अत्यंत उपयोग आहे. त्यामुळे सांध्याचे किंवा आरोग्य दीर्घकाळ टिकते. यासोबतच एक अतिशय सोपा आणि फायदेशीर योगासन म्हणजे पवनमुक्तासन. जर तुम्ही हे आसन रोज एकदा किंवा दोनदा सहजतेने करत असाल, शरीरातील अतिरिक्त हवा सहज बाहेर पडते, पोट हलकं होतं आणि सांध्यातील हळूहळू वेदना कमी होतात. तर मित्रांनो, ही खास घरगुती उपाय फक्त 3 गोष्टी वापरल्या तर तिळाचे तेल, 2 कपूर, 3 मेथीदाणे जर तुम्ही या तिन्ही गोष्टीचा वापर अगदी सांगितल्याप्रमाणे दररोज नियमितपणे केला तर तुमच्या शरीरातील सर्वात जुन्या आणि हट्टी वेदनापासूनही तुम्ही मुक्त होऊ शकता आणि आरोग्यदायी, सक्रिय आणि वेदनारहित आयुष्य जगू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्राशी आणि परिवारासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. असेच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तो घेऊन येत असतो आणि त्या चॅनलची ज्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला हवी असेल तर नोटिफिकेशनची घंटा देखील वाजवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.